भोलेनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं। भगवान शिवजी एवढं भोळं दैवत आहे, जो चोर सगळ्या गावामध्ये फिरला. तो चोर या ठिकाणी मंदिरात आला. देवाला म्हणतो, देवा चोरी सक्सेस करायला सांगितली होती आणि तुम्ही ते सुद्धा केलं नाही. विचार करतो की वरती तो घंटा 40 किलोचा ठेवलेला आहे, तो काढायचा कसा. इकडं फिरतो तिकडं फिरतो, सगळीकडे वाट पाहतो, विचार करतो, डोकं खाजवतो, काय करावं. एवढा मोठा 40 किलोचा ठेवलेला घंटा खाली काढणार कसा, काय करावं, कुठून चढावं, कसं करावं. इथं तर शिवालयात बाजूला भिंती पण नाही, काय करावं सतत विचार करत होता. विचार करत 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 असताना त्याच्या मनात विचार आला की काय करावं. आणि तेवढ्याच वेळात त्याने विचार केला की नाही, आता एकच उपाय, काय करावं. तो शिवलिंगावर पाय देतो आणि शिवलिंगाचा जसं उभा राहणार, तेवढ्यात भगवान शिवजी काय होतात, प्रकट होतात. बोले भक्तवत्सल भगवान की उमापती महादेव की जय। भगवान शिवजी प्रकट होतात. देवाच्या चरणावर नतमस्तक होतो. देवा, माझं चुकलं देवा, मला माहित नव्हतं तुम्ही प्रसन्न होणार आहात देवा. मी सहज पाय ठेवणार, पण साक्षात कैलासाचा राणा भगवान शिवजी या ठिकाणी आलेले आहेत. तो चोर देवाला क्षमा मागतो. भगवान शिवजी भोळं देवाने भगवान शिवजी म्हणतात, अरे तुझं शरीर तू मला अर्पण केलं, याच्यापेक्षा जास्त मला काय हवं, तुला काय मागायचं ते माग. त्यावेळेस तो भक्त सांगतो, देवा मला काहीच नको, तुमचं दर्शनानेच माझं उद्धार झालेलं आहे. म्हणून जगात जर सगळ्यात जर भोळं दैवत कोण असेल तर ते आहे भगवान शिवजी. बोले उमापती महादेव